इलेवन या संघाकडून महेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. विक्रोलियन्स अमल म्हात्रे यांचं स्वागत करतायत. किशोर चव्हाण आशुतोष कपचे सर्वे सत्कार होतोय. विक्रोलियन्स संघाचे संघ व्यवस्थापक आणि सर्वे अमोल म्हात्रे यांचं एक आघाडीचा संघ या मुंबई पुरीतला आणि खरोखरच आम्ही आमच्या या स्पर्धेतील सहभागाबद्दल आपल्याला एक स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत करतोय. धन्यवाद सर. इट्स ओके. नक्कीच मोठं असं नाव टेनिस क्रिकेट विश्वात. नितीन वंजारे यांना मी विनंती करेन आपण सर उमेश कुळे यांचं उमेश 11चे सर्वे व उमेश 11चे मालक संघ मालक आणि आमच्या या स्पर्धेतील सहभागाबद्दल मी आमचे आशुतोष क्लबचे नितीन वंजारे यांना विनंती करेन आपण स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन उमेश कुळे यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मुंबईतले दोन बलाढ्य असे संघ आणि त्यांचे संघ मालक खरोखरच टेनिस क्रिकेटमधील खरोखर एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे उमेश 11 आणि विक्रोलियन्स यांचं स्वागत करते. नक्कीच सामन्याला सुरुवात होते आणि पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती. महेश गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी होतो सज्ज. सामना करतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज निशांत शिवलकर. चेंडूला सन्मान दिलाय. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. एक धावेची भर. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती येतोय दिलेश देवरुखकर. कॅप्टन कुल अमोल म्हात्रे सरांचा हा संघ विक्रोळी विरुद्ध उमेश 11 दोन मोठ्या अशा संघांमध्ये हा सामना रंगतोय. पहिल्या चेंडूवरती चेंडूला सन्मान दिला. पुन्हा एकदा नक्कीच कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावेची भर होईल. धावसंख्येमध्ये उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय महेशाच्या मार्फत. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा निशांत शिवलकर. नक्कीच मोठा प्रहार पाहायला मिळतोय निशांतच्या बॅटमधून. पाहूयात या चेंडूवरती मात्र थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे आणि दोन धावा घेण्यात यशस्वी होत आहेत निशांत शिवलकर. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते निशांत आणि दिलेश देवरुखकर यांच्या मार्फत. या पुढील सामना श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपले 11 खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत. दिलेश देवरुखकर आणि निशांत शिवलकर आपण पाहिले असेल मोठी अशी कामगिरी यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. नक्कीच नेहमीच सगळी मैदानांनी गाजवलीत आपल्या बॅटमधून मोठी अशी कामगिरी. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळते. नक्कीच एक धाव मिळेल या चेंडूवरती. बाईकच्या रूपात हा धाव घेण्यात यशस्वी होत आहेत निशांत शिवलकर आपल्या फलंदाजीमधून. स्ट्राईक चेंज होते. दिलेश देवरुखकर स्ट्राईक वरती. अजूनही दोन चेंडू शिल्लक. टुटुकोचा इशारा येतोय पंचांमार्फत. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते पण पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये होते एक धावेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवरती. विक्रोळी या संघाची धावसंख्या होते 6 धावा झालेल्या आहेत. अजूनही टुटुकोचा इशारा येतोय पंचांचा. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधील. गोलंदाजी मार्कवरती महेश सामना करतोय दिलेश देवरुखकर. नॉन स्ट्राईक वरती निशांत शिवलकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज. आपल्या फलंदाजीमधून सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा हा फलंदाज फलंदाजी करताना आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते महेशाच्या मार्फत. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न. नक्कीच एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल दिलेश देवरुखकर यांना. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा निशांत शिवलकर.
1 टू गोचा इशारा. शेवटचा एक चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधील. उत्कृष्ट चेंडू. नक्कीच या चेंडूवरती मात्र निशान परततोय माघारी. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते महेश याच्या मार्फत. नक्कीच पहिलं षटक संपते आणि एक षटका अखेरीस विक्रोळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा झालेल्या आहेत. तर पहिल्या षटका अखेरीस विक्रोळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. निशांत शिवलकर यांना मात्र थोडस बॅड लक म्हणावं लागेल. पुढील फलंदाज विक्रोळी या संघाकडून कुणाल नर. एक मोठं असं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील कुणाल फलंदाजीसाठी. एकूण 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटका अखेरीस 7 धावा झालेल्या आहेत. महेशच्या पहिलं षटक थोडंसं उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल. मोठा असा हादरा बसला होता विक्रोळी या संघाला. निशांत शिवलकर बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये. एक षटका अखेरीस 7 धावा झालेल्या आहेत. पुढील गोलंदाजी मार्कवरती उमेश 11 या संघाकडून जिमी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो हा सामना 5 षटकांचा असेल. एकूण 30 चेंडूंचा हा सामना. गोलंदाजी मार्कवरती जिमी. सामना करतोय दिलेश देवरुखकर. जिमी विरुद्ध दिलेश. नॉन स्ट्राइक वरती कुणाल. पाहूया पहिलाच चेंडू आणि पहिलाच अवांतर धाव येते. पंचांचा इशारा येतोय. वाईटचा इशारा. 1 धावेची भर होते धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8. 8 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. पुढील चेंडू जिमी याच्या मार्फत. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडूला थोडा सन्मान दिलाय. लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लर झोन मध्ये चेंडू गेला. 1 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. नऊ धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. जिमी गोलंदाजी मार्कवरती. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच. या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय जिम. या पुढील सामना श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11 दोन बलाढ्य संघांमध्ये हा पुढील सामना रंगतोय. या सामन्याची नाणेफेकीसाठी मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. जिमी गोलंदाजी मार्कवरती. उत्कृष्ट चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी होतो दिलेश देवरुखकर. स्ट्राइक चेंज होते. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक वरती येतोय कुणाल नर. एक नामवंत फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिलं असेल. कुणालला बॅटिंग करत असताना मोठे मोठे फटके आपण त्याच्या बॅट मधून पाहतच असतो नेहमी. जिमी विरुद्ध कुणाल सामना रंगतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेणं नक्कीच मिळेल. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक चेंज होते. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा दिलेश. 2 गोचा इशारा येतोय पंचांमार्फत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील.
नक्कीच या चेंडूवरती मात्र पाहूयात पंचांचा इशारा येतोय. डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्येमध्ये होते एक धावेची भर आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 12 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. 1 to goचा इशारा येतो. शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील. पुढील सामना श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. पुढील सामन्याची नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात करण्यात येईल. नक्कीच षटक संपते आणि 2 षटका अखेरीस विक्रोळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. 2 षटका अखेरीस 13 धावा झालेल्या आहेत. विक्रोळी या संघाच्या दिलेश देवरुखकर आणि कुणाल नर फलंदाजीसाठी होत आहेत सज्ज. पण पाहिलं असेल पहिल्याच षटकामध्ये एक मोठा असा नामवंत फलंदाज बाद झाला होता, निशांत शिवलकर. सामना लवकरात लवकर चालू करायचा. मी उमेश 11 संघाच्या कर्णधारांना विनंती करतो थोडं सहकार्य करायचं आहे. पुढील गोलंदाजी मार्कवरती जिशान. जिशान गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी होतोय सज्ज. सामना करतोय दिलेश देवरुखकर. एक 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन जिशान गोलंदाजी मार्कवरती. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा एक धावेची भर होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. पुढील चेंडू जिशान्याचा. सामना करतोय दिलेश देवरुखकर. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावसंख्येमध्ये होते पुन्हा एकदा एक धावेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. पुढील चेंडू जिशानचा. उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळते जिशान याच्या मार्फत. पुन्हा एकदा नक्कीच मिळेल. थोडं संत धीम्या गतीने धावा कुठल्या जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल उमेश 11 यांच्या मार्फत पाहायला मिळते या सामन्यामध्ये. कुणाल नर आणि फलंदाजीसाठी कुणाल नर आणि दिलेश देवरुखकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच जिशानच्या मार्फत त्रिफळाचीत होतोय. कुणाल एक मोठा असा झटका म्हणावा लागेल विक्रोळी या संघासाठी. कुणाल बाद होतोय. विक्रोळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवरती. 16 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. पुढील फलंदाज विक्रोळी संघाकडून लक्की. एक अष्टपैलू दर्जाचं हे व्यक्तिमत्व विक्रोळी संघाकडून लक्की फलंदाजी मार्कवरती येतोय. 3 to goचा इशारा. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकामधील जिशानच्या. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतं जिशान याच्या मार्फत. पण पाहिलं असेल याच्या आधीच्या चेंडूवरती त्रिफळाचीत केलं गेलं होतं कुणाल नर यांना. पाहिलं असेल पहिल्याच षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली होती महेश याच्या मार्फत. निशांत शिवलकर यांना मात्र माघारी परतवलं गेलं होतं. नवीन फलंदाज लक्की. जिशान विरुद्ध लक्की.
उत्कृष्ट गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 गोचा इशारा येतोय पंचांमार्फत. थोडस अडकवून ठेवलंय मात्र फलंदाजांना जिशानने. नक्कीच या चेंडूवरती मात्र एक धाव नक्कीच मिळेल आणि एक धावेची भर होते धावसंख्येमध्ये. विक्रोळी या संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवरती. आपण पाहिलं असेल 17 या संख्येला क्रिकेट विश्वामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. आपण पाहिलं असेल साऊथ आफ्रिकेचा मिस्टर 360 अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सला खेळताना पाहिलं असेल तर आपण त्यांना खेळताना पाहिलं असेल तर ते 17 नंबरची जर्सी परिधान करून खेळत होते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 1 गोचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये होते पुन्हा एकदा एक धावेची भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवरती. 18 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या षटकामधील जिशानच्या. स्ट्राइक वरती लक्की. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. 3 षटका अखेरीस 18 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 18 धावा झालेल्या आहेत विक्रोळी या संघाच्या. अजूनही 2 षटक शिल्लक. नक्कीच एकूण 12 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. 12 चेंडूंचा हा सामना अजूनही शिल्लक. स्ट्राइक वरती मात्र दिलेश देवरुखकर आणि लक्की. एक मोठी असे फलंदाज विक्रोळी संघाकडून मात्र फलंदाजी करतायत. आपल्या नावारूपाप्रमाणे खरोखर आतिषबाजी, फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत नाहीये. 18 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी गेली आहे आतापर्यंत. सलग चेंडू मागे एव्हरेज वाईज इट इज 6 रन्स पर ओव्हर. उर्वरित 2 षटकात आता बघूया विक्रोलियन्स फलंदाजी करत. एक चांगली निर्णायक धावसंख्या बोर्डावर लावायची आहे. उप-उपांत्य फेरीचा सामना. राईट आर्म राऊंड. चांगली गोलंदाजी खरोखरच. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू उसळत विकीपर जातात. निर्धाव चेंडू चांगले लाईन अँड लेंथ पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवरच चांगला गोलंदाजी केली आहे. निर्धाव चेंडू. जिमी यांच्याकडून खरोखर एक चांगला रनअप आणि बॉलचा रिलीज खूप चांगला आहे त्यांचा. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा धीमी गतीने बॉल उसळत फलंदाजाला तो नीटचा कळला नाही आणि निर्धाव चेंडू. षटकातील दुसरा चेंडू जिमी यांचा. हा चेंडू मात्र चांगला कनेक्ट केला. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला 1 धाव घेतली आहे क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे सुपूर्द केलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 19. तिसऱ्या षटकात 1 गडी बाद 19. विक्रोलियन्स प्रथम फलंदाजी करत असताना चालू असलेला सामना हा उप-उपांत्य फेरीचा सामना. इट्स अ क्वार्टर फायनल मॅच बिटवीन विक्रोलियन्स वर्सेस उमेश 11. जिमी पुन्हा एकदा मात्र ब्लॉक होल मध्ये टाकायचा प्रयत्न पण तेवढंच शेतेफीने स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा 1 धावेवर समाधान मानावं लागेल. सरासरी मी म्हटल्याप्रमाणे चेंडू मागे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन 3rd ओव्हर. हा सामना खरोखरच रंगतदार असणार आहे कारण उमेश 11 यांच्याकडेही अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. 2 विकेट. चुकीची दुरुस्ती. लॉस ऑफ 2 विकेट्स. जिमी यांचा पुढचा चेंडू हा मात्र मधल्या एसटीवरून बाहेर. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून कनेक्ट करायचा प्रयत्न आणि असफल प्रयत्न. यष्टीरक्षकांनी तो पुन्हा एकदा गोलंदाजाकडे सुपूर्द केलाय. चांगली गोलंदाजी उमेश यांचा. खरोखरच अजूनपर्यंत आपल्या षटकात असे जास्त चौकार किंवा षटकार असा लगवायला गेला नाहीये. उमेश ओन माइंड एका प्रत्येक चेंडूवर जर सिंगल धावा निघाला तर त्याचा काही फरक पडत नाहीये. पुन्हा एकदा जिमी मात्र फुलटॉस ऑप्शनच्या बाहेर आणि हा उंच. इट्स
ह्यूज 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 सिक्सर. मी म्हटल्याप्रमाणे खरोखरच बॉल चांगला कनेक्ट केलाय आणि खरोखरच थोडंसं आळस मरगळ झटकूया आपण आणि हा उत्तुंग असा षटकार. धावसंख्येत भर प्रचंड मोठी भर आणि या सिक्सरमुळे धावसंख्या झाली आहे 26 धावा. अचानक वाढ. या षटकातील शेवटचे चेंडू बाकी आहे, मात्र आतापर्यंतचं चांगलं षटक लयबद्ध षटक टाकलं होतं, परंतु या चेंडूमुळे थोडंसं बिघाड झालाय. बॅट्समननी थोडासा आपला वेळ घेतला आणि एक चेंडू चांगला कनेक्ट करत ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. इट्स अ ह्यूज सिक्स अगेन. 26 धावा. धावसंख्या थोडी आकार घेते तिसऱ्या षटकात नक्कीच. मात्र सुन्ना लेग स्टंपवर बॉल अपील आणि पंचांनी अपील ग्राहित धरलंय. लेग बिफोर जिमी यांचे डावपेच थोडेसे त्यांना यश आलंय. फलंदाज बाद झालेत. तिसरा विकेट गमावलाय. दरम्यान षटक संपलंय. चौथ्या षटकेच्या अखेरीस स्कोर झालाय 3 बाद 26. आताच जे फलंदाज बाद झाले यांनी आपली वैयक्तिक 15 धावा आपलं योगदान दिले संघासाठी. खरोखर एक चांगली फलंदाजी. 26 धावेमध्ये 15 धावा अक्का दिनेश यांच्या होत्या. एक चांगली फलंदाजी केली. आता 5वं षटक या इनिंगचं शेवटचं षटक सुरू होईल. चौथ्या षटकाच्या अखेरीस 3 बाद 26. विक्रोलियन्स प्रथम फलंदाजी करत असताना चालू असलेला सामना हा क्वार्टर फायनल्स अर्थात उपांत्य फेरीचा सामना. यातील विजयी संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवेल आमच्या या आशु स्पोर्ट्स क्लब यांच्या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये. बॉलरचं नाव सचिन. उमेश 11 कडून सचिन आपलं इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि खरोखर त्यांचा प्रयत्न असेल धावसंख्येला प्रचंड आळा घालायचा, परंतु विक्रोलियन्स यांच्याही संघात एक उत्कृष्ट असं बॅट्समन फलंदाज अष्टपैलू खेळांचा भरणा असल्यामुळे खरोखरच ही लढत 6 चेंडूमध्ये उर्वरित 26 धावांपासून पुढे एक चांगली सन्मानजनक एक खलू निर्णायक एक चेस भव्य दिव्य अशी धावसंख्या आकारतील आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवतील. आय थिंक राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत सचिन. परत चेंडू थोडंसं शॉर्ट रन वेगात टाकायचं चेंडू पुन्हा आपण स्वतःच फील्ड करायला क्लोजिंग फिल्डर नाही आहेत, परंतु एक चांगलं खरोखर एक चांगला विचार थॉट ऑफ माइंड लगेच जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत आपण स्वतः जाऊन आपल्या फॉलो थ्रूवर त्यांनी तो चेंडू अडवलाय आणि 1 धाव जिथे 2 धाव घ्यायचा प्रयत्न करत होते फलंदाज 1 धावेवर त्यांना रोखलंय. चांगली कल्पक बुद्धी आपल्या चेंडूवर आपण स्वतः जाऊन चेंडू फील्ड केलाय आणि फलंदाजांना रोखलंय दुसरा धाव घेण्यापासून. दरम्यान सचिन यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग साईडला पंचांचा निर्णय वाईड. प्रत्येक गोलंदाजाचं असं उद्दिष्ट असतं त्यांचा प्रयत्न असतो की फलंदाजाला चेंडूपासून लांब ठेवायचा. कधी आयदर इट इज आउटसाइड द ऑफ स्टंप और आयदर इट इज आउटसाइड द लेग स्टंप, पण तो हा लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आणि वाईड दिलाय पंचांनी. आता चेंडूमध्ये थोडीशी विविधता आणायचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा. चेंडू हा मात्र चेंडू मधला एसटीवर यावर 1 लेग बायच्या रूपाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 29 शेवटच्या षटकात 29. मात्र अजून थोडेसे रन्स जास्त असतील तर खरोखरच एक चेजेबल टोटल असेल. सामना 5 षटकांचा असेल. या षटकातील उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूवर जास्तीत जास्त धावा घ्यायचा प्रयत्न असेल विक्रोलियन्स या संघाचा आणि एक प्रचंड चांगली सन्मानजनक निर्णायक टोटल बोर्डावर लावायची आहे. पुन्हा सचिन थोडासा वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला पुन्हा तो चेंडू अडवला गेलाय. व्हेरी क्विक फील्ड केलाय आणि थ्रो केलाय कीपरकडे. धावसंख्या झाले 30 तडी. उर्वरित या षटकात ते 3 चेंडू बाकी आहेत आणि खरोखर यात एखादा चौकार षटकार असा थोडासा एक मजबूत धावसंख्या वाढवणारा फटका आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि मी म्हणाल्याप्रमाणे उंच असा फटका. इट्स अगेन अ ह्यूज चीज. आय थिंक इट्स अ प्रॉमिसिंग प्लेअर. जसं बोलल्याप्रमाणे पुन्हा एकदा तो सीमेपार स्क्वेअर लेगच्या वरून प्रचंड
इट्स अ ह्यूज सिक्स अगेन. धावसंख्येत प्रचंड वाढ. धावसंख्या होते 36. आता मात्र खरोखर आपले इरादे स्पष्ट केलेत आणि येईल त्या चेंडूवर समाचार घेत हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. इट्स अ सिक्स अगेन. अ ह्यूज सिक्सर. 2 to go. पुन्हा एकदा थोडंसं लाईन अँड लेंथ बदलली आहे. डीप मिड विकेटला एक धाव घेतली आहे. आता मात्र दुसरी धावी चपळाईने पूर्ण केली आहे. खरोखरच रनिंग बिटवीन द बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट एव्हर आय हॅव सीन. धावसंख्येत धावसंख्या झाली 38 आणि आता शतकातला शेवटचा चेंडू. खरोखरच भराभर धावसंख्या घेऊन आता एक निर्णायक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. थोडंसं डावपेच बदलत आता ओव्हर द विकेट येत आहेत. हो, हा पुन्हा एकदा उंच असा स्क्वेअर लेगच्या पुरून उडून पण यश आलं नाही. एक 1 डिक्लेअर दरम्यान षटक संपलं. इनिंग संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे 39. दॅट मीन्स इट्स 40 टू चेस. 40 धावा करायच्या आहेत निर्धारित 5 षटकात. 30 चेंडू 40 धावा जिंकण्यासाठी. एक चांगला निर्णायक म्हणूया आपण या विद्युत झोतात. आता थोडासा अंधुक प्रकाश आणि चेंडू स्पॉट करायला थोडंसं कठीण होतोय. परंतु टेनिस क्रिकेट हे या जगात तसंच आहे. विक्रोलियन्स विरुद्ध उमेश 11. लकी यांनी आपल्या फलंदाजी बहारताना 7 चेंडूमध्ये 12 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि त्या सर्व मदारीवर एकूण 39 धावसंख्या उभारलेली आहे. हा उपउपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ ओके चुकी दुरुस्ती हा क्वालिफायरचा सामना आहे. उमेश 11 आरशी स्पोर्ट्स तुमच्या भावाला चांगला ओळखतो. आरशी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेस पराग सावंत यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आमच्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते जातीने इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेची पूर्वतयारी आणि या स्पर्धेदरम्यान नेहमी आमच्याशी संपर्कात असून आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी ते इथे जातीने हजर आहेत. मी आरशी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहे. दरम्यान चालू असलेला सामना विक्रोलियन्स विरुद्ध उमेश 11. विक्रोलियन्स प्रथम फलंदाजी करत निर्धारित 5 षटकात 39 धावांचं लक्ष्य. 40 टू विन. 40 टू विन. 39 धावां केल्या आहेत. 40 धावांचं लक्ष्य. चला आपण लगेच फलंदाजी क्षेत्ररक्षण लावून घेऊया. विक्रोलियन्स प्लीज हरिअप. 40 धावा हव्या आहेत. थोडं सहकार्य करायचं. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. थोडं सहकार्य करायचं. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय. सामना चालू करायचंय. 40 धावांचं लक्ष्य उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. 30 चेंडूंमध्ये 40 धावा करायचे आहेत उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. आपण पाहिलं असेल तर लकीच्या बॅटमधून मोठे असे फटके पाहायला मिळाले होते. त्याच्या जोरावरती एकूण 40 धावा केल्या होत्या विक्रोळी या संघाने. दिलेश देवरुखकर आणि लकीच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले होते. त्यांच्या जोरावरती 39 धावा रचला गेला होता. विक्रोळी या संघाच्या एकूण 40 धावांचं लक्ष्य उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. उमेश 11 थोडं सहकार्य करायचंय. आपले 2 फलंदाज लवकरात लवकर खेळण्यासाठी पाठवायचे आहेत. मी पंचांना विनंती करतोय लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. थोडं सहकार्य करायचंय. अजूनही खूप सारे सामने शिल्लक या टुर्नामेंट मधील. श्री दत्त 11 जयेश 11 आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपण आला असाल तर त्वरित आशिष स्पोर्ट्स क्लबच्या सर्व संतोष सिंग, किशोर चव्हाण,
कुणाल जरकर, अभिषेक तोटम आमच्या यांच्यापैकी कोणाचाही संपर्कात आपण राहायचं आहे. चालू सामन्यात संपताच आपला सामना खेळला जाईल. सामन्याला उशीर झालाय. मी व्यासपीठावरनं कळकळीची विनंती करतोय की सामन्याला उशीर झालाय. इथून पुढे आम्हाला उपांत्यफेरीचे सामने, अंतिम सामना आणि भव्य दिव्य असा बक्षीस समारंभ आमच्या मान्यवरांच्या हस्ते इथे सादर करायचा आहे. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सरकारने आम्हाला नियमावली दिली आहे त्या नियमावलीच्या चौकटीत राहूनच हे सामने करायचे आहे. या स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागतं कामा नये याची खरोखरच खबरदारी आपण घ्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून 95 सामन्याला सुरुवात करायची आहे. थँक्यू. नक्कीच उमेश 11 या संघाकडून फलंदाजीसाठी होत आहे सज्ज. अमित आणि भावेश दोन मोठे असे फलंदाज, टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज फलंदाजीसाठी होत आहे सज्ज. गोलंदाजी मार्कवरती विक्रोलियन संघाकडून राहुल वराडकर, एक मोठं असं नाव आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या खेळाडूला खेळताना मोठी अशी गोलंदाजी ज्याच्या मार्फत केली जाते. पंच चालू करायचंय, सामना चालू करायचा आहे. स्ट्राइक वरती अमित, स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती भावेश. गोलंदाजी मार्क वरती राहुल वराडकर. एक स्लिप तैनात. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला जाते राहुल याच्या मार्फत. थोडंसं जकडून ठेवलंय, थोडंसं अडकवून ठेवलंय आपल्या गोलंदाजी मार्फत. चाळीस धावा करायच्या आहेत उमेश 11 या संघाला. सामना जिंकायचा असेल तर 40 धावांचं मोठं असं लक्ष म्हणावं लागेल. नक्कीच विक्रोळी या संघाकडे मोठेसे गोलंदाज नक्कीच आहेत. अजून 29 चेंडूंमध्ये 40 धावा करायच्या आहेत उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळतोय अमितच्या बॅट मधून. पंचांच्या दोन्ही हात नक्कीच जातीवरती मोठासा लांबच लांब गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय अमितच्या बॅट मधून. अमित इज ऑन फायर. एक पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला होता राहुलच्या बॅट मधून. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा असा प्रहार पाहायला मिळतोय अमितच्या बॅट मधून. एक्स्ट्रा उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते अमित याची. पुढील चेंडू राहुलचा, सामना करतोय अमित. पुन्हा एकदा पाहूयात अमित. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावेची भर होते आणि एका धावेच्या जोरावरती धाव संख्या जाऊन पोहोचते. 7 धावा झालेल्या आहेत उमेश 11 या संघाच्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या षटकामधील 3 to go चा इशारा येतोय. पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतोय अमितच्या बॅट मधून दुसरा षटकार. या षटकामधील पंचांचे दोन्ही हात जातात वरती. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय अमित याच्या बॅट मधून. 2 षटकार नक्कीच पाहायला मिळाले या षटकामध्ये. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल अमित याला. 13 धावा झालेल्या आहेत उमेश 11 या संघाच्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या पहिल्या षटकामधील 2 to go चा इशारा केला जातोय पंचांमार्फत. अमितची मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. षटकारांची बरसात, षटकारांचा पाऊस नक्कीच म्हणावा लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी राहुल याच्या मार्फत नक्कीच. 22च्या रूपात 1 धाव नक्कीच मिळेल धावसंख्येमध्ये. अजून 1 धावेची भर. एक धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामधील 1 to go चा इशारा येतोय पंचांमार्फत. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. पुन्हा एकदा अमितची बॅट करते. अमितच्या बॅट मधून षटकारांची दिवाळी, षटकारांचा पाऊस, षटकारांची बरसात पाहायला मिळते. अमित इज ऑन फायर. पहिलं षटक संपते आणि 1 षटकाखेरीज उमेश 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20. एक मोठी अशी फलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल अमितच्या बॅट मधून. 3 षटकार नक्कीच पाहायला मिळाले होते या षटकामध्ये.
वेळात वेळ काढून अश्वी स्पोर्ट्स यांच्या या स्पर्धेस पंकज सावंत यांनी खरोखरच पराग सावंत यांनी खरोखरच वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले आहेत. मी विनंती करतोय किरण शिंदे यांना, अश्वी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं किरण शिंदे यांना आपण पुष्पगुच्छ देऊन आणि आमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन पराग सावंत यांचं स्वागत करायचं आहे. अश्वी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट स्पर्धेस पराग सावंत यांनी इथे उपस्थित केले. मी विनंती करतोय किरण शिंदे यांना आपण एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खरं वेळात वेळ काढून पराग सावंत यांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि अश्वी स्पोर्ट्स क्लब यांचं सहकार्य इथे उपलब्ध झालेत. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. पुढील षटक घेऊन येतोय कमल मौर्या. सामना करतोय भावेश. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं असं नाव. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच मानावी लागेल. चेंडूला सन्मान दिलाय. एक धावेची भर होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोचते 21 धावा झालेल्या आहेत उमेश 11 या संघाच्या. अजूनही 19 धावांची आवश्यकता उमेश 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अमित याच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल तर मागच्या षटकामध्ये 3 षटकारांची बरसात पाहायला मिळाली होती. पाहूयात या चेंडूवरती मात्र नक्कीच नो मॅच लँड मध्ये हा चेंडू पडतोय आणि एक धाव नक्कीच मिळेल. अमितला स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती येतोय भावेश. या पुढील सामना होईल श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना वारंवार विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. जयेश 11 विरुद्ध श्रीदत्त 11 या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे लवकरात लवकर. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना वारंवार विनंती करतोय आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 22 धावा झालेल्या आहेत उमेश 11 या संघाच्या. अजूनही 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी उमेश 11 या संघाला भावेश सामना करतोय कमल याचा. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. नक्की चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. अमित स्ट्राईक वरती येतोय पुन्हा. टुटुकोचा इशारा येतोय पंचांमार्फत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळते उमेश 11 या संघामार्फत. उत्कृष्ट फलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल अमित याच्या बॅटमधून. एक धाव नक्कीच मिळेल. 1 to go चा इशारा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 24 धावा झालेल्या आहेत. 1 to go चा इशारा केला जातोय पंचांमार्फत. अजूनही 16 धावांची आवश्यकता उमेश 11 या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अजूनही 16 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक वरती भावेश. गोलंदाजी मार्कवरती कमल मौर्या. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची. अजूनही खूप सारे सामने शिल्लक आहेत या टुर्नामेंट मधील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 1 to go चा इशारा येतोय पंचांमार्फत. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. निर्धाव चेंडू टाकला जातोय कमल याच्या मार्फत. षटक संपते आणि 2 षटका अखेरीस उमेश 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूंमध्ये 16 धावा करायच्या आहेत उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. इथून पुढे जर उमेश 11 हा संघ या सामन्यात विजय संपादन करतोय तर खरोखरच करत असेल तर खरोखरच मी म्हणेन अमित या विजयाचा शिल्पकार असेल. अत्यंत खरोखरच जे नेत्रदीपक असे षटकार लगावले गेले त्या जोरावर आज त्याची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या ही संघाच्या निम्म्याच्या पेक्षाही जास्त आहे. आणि इथून पुढे या संघाला जर या सामन्यात विजय संपादन करायचं असेल तर त्याचा खरोखरच सगळी मदार ही अमितवर असेल.
यानंतरचं षटक घेऊन येत आहेत सौरभ. 18-16. थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकायचा प्रयत्न होता, थोडा फलंदाजापासून लांब ठेवायचा प्रयत्न, परंतु जो थोडासा कनेक्ट करत एक धाव घेतली आहे. तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव करत धावसंख्या झाली 25. क्रॉस रन घेऊन एक विशिष्ट कोण, एक अँगल क्रिएट करायचा आणि फलंदाजाला चेंडूपासून लांब ठेवायचा प्रयत्न नेहमीच राहील डावखुरा फलंदाज. हा मात्र सुंदर खरोखरच निर्धाव चेंडू, परंतु पंचांचा निर्णय लेग बाय. रन्स कसेही आले तरी रन्स यायला हवेत हा प्रयत्न असेल आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 26-26. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा ऑप्शनच्या थोडासा बाहेर वेगळा डीप मिडविकेटमध्ये मारलाय. चेंडू मागे चांगली ताकद होती, परंतु तेवढंच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे गेलं. धावसंख्येला आळा घालत धावसंख्या झाली 27. एक धावेवरच समाधान मानावं लागणार आहे फलंदाजांना. खरं इट्स अ कॉपी बुक फटका होता, चांगला फटका होता, परंतु तेवढंच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे डीप मिड विकेटला झालेलं आहे. धावसंख्येत भर. धावसंख्येत झाली 27. सौरभ यांच्यापर्यंत आता चांगलं षटक. आता मात्र डिक्लर थर्डमॅनच्या दिशेने मारलेला आहे चेंडू. धावसंख्या झाली आहे 28-28. दरम्यान श्री दत्त 11 व जयेश 11 आपण नाणेफेकीच्या कौलसाठी व्यासपीठाच्या डावी साईडला यायचं आहे. हा स्ट्रेट मिड ऑफच्या दिशेने मारलाय. एक धाव समाधान. धावसंख्या 29. अमित यांची वैयक्तिक संख्या आहे 10 चेंडूमध्ये 23 धावा. खरोखरच एक चांगली फलंदाजी, एक खरोखरच आपल्या संघासाठी खरोखर एक चांगली फलंदाजी इथे ते साकारतायत. दरम्यान खरोखरच थोडी सुमार गोलंदाजी आणि व्हाईट बॉल लेगस्टम्पच्या बाहेर फलंदाजाला खरोखरच चेंडूला खेळण्यापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात लेगस्टम्पच्या बाहेर म्हणजे थोडीशी सुमार गोलंदाजी. या तऱ्हेची गोलंदाजी इथे अपेक्षित नाही आहे. हा मात्र चेंडू थोडासा अँगल प्रकट करत डीप मिड विकेटला एक धाव घेतली. धावसंख्या झाली आहे. श्रीदत्त 11 विरुद्ध जयेश 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची लवकरात लवकर. सामन्यांना थोडा वेळ होतोय. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता अजूनही उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 9 धावा करायच्या आहेत. अमित यांच्या फलंदाजीमुळे आता हा उमेश 11 हा संघ खरोखरच ड्रायव्हर सीटमध्ये सुस्थितीमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावांची गरज आणि खरोखरच अमित जर हा संघ इथून विजयी ठरतो तर याचा पूर्ण श्रेय विजयाचे शिल्पकार हे अमित असतील. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून अमित यांचं नाव लौकिक अख्ख्या मुंबई महाराष्ट्रभर आहे आणि आज येथे आपण अमित यांची फलंदाजी सगळेजण पाहताय. आपल्या संघासाठी एक हाती विजयी मिळवायच्या मार्गावर आहेत, परंतु विक्रोलियन्स कडून चांगली गोलंदाजी होते. आता 12-9 असं इक्वेशन आहे, असं समीकरण आहे. समान संधी उपलब्ध आहे दोन्ही संघांना. गोलंदाजी करतात कमल मौर्या. पाहूया अमित यांचा सामना कसा करतोय. हा चेंडू मात्र अमितने वन डिक्लेअर. इट्स अ 6. आय बिलीव्ह इट्स अ 6. ह्यूज 6. खरोखरच चांगला समाचार घेत एक उत्तुंग षटकार मारलाय. एक लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. अमित याच्या बॅटमधून पुन्हा एकदा अमितची बॅट टळते. अजूनही 3 धावांची आवश्यकता उमेश 11 या संघाला जिंकण्यासाठी. नक्कीच मोठं असं कमबॅक म्हणावं लागेल अमितच्या बॅटमधून. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. कमल मौर्या यांची निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला जातोय कमल यांच्या मार्फत. या पुढील सामना जयेश 11 विरुद्ध श्रीदत्त 11. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय पण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. अमित याची वैयक्तिक खेळी 13 चेंडूंमध्ये 31 धावा केलेल्या आहेत. नक्कीच जोरदार टाळ्या होऊ दे अमित याच्यासाठी. एक मोठी अशी फलंदाजी पाहायला मिळते अमित याच्या मार्फत. नक्कीच एक धाव मिळेल या चेंडूवरती.
नक्कीच अजूनही 2 धावांची आवश्यकता उमेश इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी. श्रीदत्त इलेव्हन विरुद्ध जयेश इलेव्हन. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. सामन्यांना वेळ होतोय. भावेश स्ट्राईक वरती येतोय, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वरती भावेश, नॉन स्ट्राईक वरती अमित. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. एक अवांतर धावसंख्येमध्ये होते. 1 धावेची भर, अजूनही 1 धावेची आवश्यकता उमेश इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी नक्कीच म्हणावं लागेल. उमेश इलेव्हन या संघाने हा सामना आपल्या नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. अजूनही पकड मजबूत करण्याचा प्रयत्न होतोय विक्रोळी या संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते कमल मौर्य यांच्या मार्फत. स्कोर लेवल आहे ना, एक रन पाहिजे, नक्की 1 रन पाहिजे ना या सामन्यात. स्कोर बरोबरी झाली आहे. द स्कोर आर बीन लेवल्ड. फक्त 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी आणि मला वाटतं या चेंडूवरती मिळेल आणि ती मिळाली ना. एक चोरटी धाव घेतली आहे आणि खरोखरच या सामन्यात उमेश इलेव्हन हा विजयी ठरलेला आहे. याचं सर्व पूर्ण श्रेय जातं अमित यांना. खरोखर टाळ्या वाजवून अमित यांचं आपण अभिनंदन करूया. लेग साईडची बॅटिंग एवढी जबरदस्त. आजपर्यंत कॉपी बुक शॉट्स मिळाले. 3-4 षटकार त्यांनी जे लेग साईडला लगावले अत्यंत नेत्रदीपक आणि कॉपी बुक ते फटके होते. आणि या फटक्यांच्या आणि अमितच्या बॅटिंगच्या जोरावरच उमेश इलेव्हन हा संघाने एक हाती 1 षटक राखून विजय मिळवलाय. खरोखरच हे प्रामुख्याने मला सांगायला इथे बरं वाटतं की 1-6 चेंडू राखून हा विजय मिळवलाय. 13 चेंडूंमध्ये 31 धावांची मोठी अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती. अमितच्या बॅटमधून मोठे फटके, मोठी अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती. नक्कीच बॅड लक म्हणावं लागेल कॅप्टन कुल अमोल म्हात्रे यांचा संघ. वेल प्लेड म्हणावं लागेल. विक्रोळी या संघाचं हार्दिक अभिनंदन. खूप चांगले खेळलात. पुढील सामन्यासाठी खूप शुभेच्छा. अमित त्याच्या बॅटमधून मोठी अशी शानदार बॅटिंग पाहायला मिळाली.